होईन भिकारी पंढरीचा आमच्या तुळशीच्या माळेवर पडणारं रोजचं पाणी त्रैलोक्यातल्या प्रत्येक तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य देतं। आमच्या कपाळाचं चंदन आम्हाला समाधानी ठेवायची ताकद देतं आणि आमच्या मस्तकावरचा विठ्ठलाचा हात प्रत्येक संकटापासून स्वतः विठ्ठल आमच्या पाठीमागे उभा राहतो। एवढा अधिकार जवार करायचा तुम्ही किती द्या चालत्या। त्याच्यापेक्षा भंगार तुमचं तुम्हाला आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? नाही नाही गुत्त दी तुझं सोयाबीन खुरपी दे मुकादमी मी दी गुत्त दी गुत्त। अहो त्याच्यापेक्षा भांगार तुमचा ढुलकीवाला तुम्हीच आणा। ह्याच्या डोक्यात पकावाज घातला पाहिजे, ह्याला सांगाय पाहिजे ह्याला पकावाज म्हणतात येड्या। पण खरंय म्हणा अख्खी जिंदगी कचकच कांद्यात गेली ह्याला भजन कळत असतो। कळलं त्यालाच कळलं महाराज। लय अवघड आहे लोकांचं काय खरंय हे लोक जमा कराय काय अवघड नाही। लोकांच्या विचारसरणीची पातळी इतकी घासरली आहे ना ह्या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली की ह्याच्यापेक्षा 10 पटीनं गोळा होते ती। मंडप फाडू फाडू बघत्याल तुझ्यासाठी गेले वना तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे। अरे तुम्ही देवाचाही अपमान केला रे दादा देवाचाही। तुम्हाला गवळण म्हणजे साधी वाटते का? एका शब्दात सांगते जगाच्या मालकाचा सहवास जिला लाभला असेल तिचा अधिकार काय असेल। कोण म्हणतो तुम्ही गवळण म्हणता कोणाला? त्या राधाकृष्णाला बी भलतं बदनाम केलं यांनी। त्या राधाकृष्णाचं लगीन झालं नव्हतं त्यांनी प्रेम केलं मग आपल्याला काय होतंय शामड्या थांबतो तुला सांगते कसं होतंय ती। तुम्ही म्हणजे तरुण मंडळी थोडा अभ्यास करा। हे तुम्ही काही बोलता कृष्णाला 16,108 बायका होत्या आपण 2-4 केल्या तर काय होतंय? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी आहेत आम्ही। 7व्या अवतारामध्ये राम अवतारामध्ये तुमची पत्नी होती सीता तरी समाजानं अग्नी परीक्षा द्यायला लावली। आम्ही साध्या सुध्या पोरी तुम्हाला काय वाटतं समाज चांगल्या नजरेनं बघेल? अशी कलंकित नजर अंगावर घेण्यापेक्षा देवा जीव दिलेला बरा की रे। कृष्णाने सांगितलं कशाला विचार करताय मी आहे ना खंबीर। विचारलं कोणाला तुम्ही कोण तुम्ही तर सांगा जगाला ओरडून त्या भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही। प्रत्येक मुलीनं सन्मानानं जगावं पण माझ्या कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला। कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं माझ्या परंपरेचं माझ्या मातीचं। त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही तो भगवंत आहे माझा। भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे। काही म्हणता कधी देवाविषयी? रासक्रीडा म्हणजे तुम्ही म्हणता तशी रासक्रीडा आहे का ती? नजरेनं सुद्धा कधी अपवित्र पाहिलं नाही माझ्या कृष्णाने। आणि कोण राधा आणि कृष्ण? विष्णूने जेव्हा मोहिनी रूप घेतलं त्या मोहिनी रूपामध्ये प्रत्येक देवांना वाटलं काय सुंदर स्त्री आहे। मोहिनी रूप का घेतलं? दैत्याकडे अमृत गेलं होतं छलकपटाने ते आपल्याकडे घ्यायचं म्हणून देवानं कोणाचं रूप घेतलं? बरं दैत्य बोलले यात काय नवल देव सुद्धा बोलले। प्रत्येक देवाला वाटलं काय देखणी स्त्री आहे। एकमेव सूर्यदेव होते त्यांनी मोहिनीकडे बघून मनात इच्छा निर्माण केली एवढी गोंडस सालस देखणी जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी। कौतुक देवाला वाटलं एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघून जर मुलीची अपेक्षा एखाद्या पुरुषाला होत असेल तर त्याच्यासारखा पुरुषार्थ दुसरा नाही। जगाच्या मालकानं याचना निर्माण केली मी तुमच्या पोटी जन्माला येईल। 8व्या अवतारामध्ये ज्यावेळेस श्रीकृष्ण वसुदेव देवतेच्या पोटी जन्माला येईल तेव्हा मी तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल। ती राधा एवढी देखणी असेल अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वाचा मालक तिच्या प्रेमात असेल। ती राधा तो कृष्ण। सांगा मला अंतर या दोघात? आम्ही कसं काहीही बोलावं रे आणि वासनेला कसं प्रेमाचं नाव द्यावं या विषयाकडे अधिकार आहे। पण विनंती आहे अहो ती आवली पायात काटा मोडला तिच्या तुम्ही शेतकरी दादा शेतकऱ्याच्या पायात काटा मोडणं काही नवल आहे का? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसा बघतो? हा लाजू नका सगळे थुकाच लावतात। इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं थुकाच लावायचं असतं। बरं खरं सांगा एका थुक्यात काटा दिसतो? एकदाच घेतला आणि एकदाच लावला लगेच काटा दिसतो का? 2-4 वेळा तरी लावायला। आता काटा मोडलाय जिजाला जिजा म्हणजे आवली त्रास झाला विश्वाच्या मालकाला। त्रैलोक्याचा नाथ जगजनार्दन विश्वाचा मालक वैकुंठ सोडून धावतोय पाठीमागे थांबा म्हणे जिजा अहो काटा रुतला तुम्हाला विठ्ठला कळतंय की आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला। आधी ती भागवू द्या मग बघू पायाचं काय ते। नवल देवाला वाटलं देव जाग्यावर थांबला। महाराज आवली तुकोबांना भाकरी देऊन आली विठ्ठलानं विचारलं झालं का माय माऊली आता तरी काटा बघू दे मला। अहो योगी तपस्वी ऋषी मुनी झाडावर उलट टांगून तपश्चर्या करतात तरी देव भेटत? त्या जगाच्या मालकानं त्या जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला आणि थुका लावून काटा दिसतो का पाहिला?
सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला फारच राग आला. तुमची नाही, पंढरपूरची. आम्ही एकीलाच मानतो महाराज. देव सुद्धा बायकोच ऐकतो बर का. देव सुद्धा बायकोच ऐकतो बर. देव सुद्धा बायकोच ऐकतो बर. अजून एकदा सांगू का? एखाद्या वेळेस अण्णा दळणाचा डबा तर लई नाचत जाऊ नका, देव सुद्धा ऐकतो महाराज. मी काय माझ्या तोंडानं म्हणते का? अक्का काकडा झाला, देव उठला. विनवणी कोणाला? राही रखमाबाई तुम्हा ये पुत्यात या, राही रखमाबाई तुम्हा ये पुत्यात या सेज हलवून जाय करा देवराया. अधिकार आहे तिचा. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या हरी मज दिनाचे उद्धरी. देव सुद्धा ऐकतो दादा. मग काय रखमाई म्हणली, देवा जगाचे मालक तुम्ही, अर्धा तास झालं तुका लावता, काटा दिसना होत तुम्हाला, येड्यात काढता नाही ग रखमा. काय वाटतं तुम्हाला? काटा रुतवणारही मीच आहे, काटा काढणारही मीच आहे. माझ्या तुकोबाची बायको, तुकोबानं संसार त्यागला, त्या तुकोबाचा संसार जिनं सांभाळला, पण तुकोबाची साथ सोडली नाही. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. करा विचार चिंचपूरकर. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं घरानं काही देवापर्यंत गेलंच नाही का? लोकच आहे पण ती काय म्हणा. आता एवढा जरी सुंदर सप्ताह ह्या सगळ्या मंडळीनं केला ना, तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी खौट बोलणारच भाऊ. ती म्हणणार हा उता आलाय कुठेतरी खर्चायचंच. अरे येड्या, पैसा कमवायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरागत होती. कळलं त्यालाच कळलं महाराज. पैशाचं काय घेऊन बसले? पैसा कसा येतो, खर्चायचा कुठं ते कळलं पाहिजे. जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. धर्मासाठी जर पैसा खर्च करत असाल ना, तर धर्माचा मालक तुम्हाला मोठं केल्याशिवाय सोडत नाही. कळलं पाहिजे हो. पण लोकांच्या तोंडाला काय कोणी म्हणलं की नाही, काय सांगायचं, चांगला नवरात्र महोत्सव केला या वर्षी हो, ते योगेश दादा, ते उद्धव दादा चांगलं केलं म्हणे, चांगले कीर्तनकार, शुल्लाताई पाटलाचं कीर्तन होतं म्हणे. ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय गरज आहे का? अरे मरल ना तो ठेवणारा, जगू दे बाबा. मी म्हणते चांगलं नाही बोलता आलं तर गप्प राव माणसं, कमीत कमी शांत तरी. अवघड आहे लोकांचं या विषयाकडे. शेवटी महाराज असत्याने बंगलेली माणसं ही, ह्यांना चांगलं कुठं दिसतं का? मासोळीच्या नादी लागलेला नारद. विषयाकडे आले का तुम्ही? विषयाकडे येत जा महाराज बरं का. हा मग महाराज देवाकडे जाऊन म्हणले, देवा अहो मासोळी बघितली म्हणे, मग बायको पाहिजे. मासोळी बघून काय वाटलं? बायको पाहिजे. एकटं जगण्यात मजा, आणि बायको कुणाला नग वाटते. आणि काय करण्यात चुकीचं तरी आहे? बायको करणं चुकीचं नाही, पण वासनेसाठी बायको करणं चुकीचं आहे. वासनेमुळे बायको नाही करायची, संसारासाठी ठीक आहे. मग देवाला म्हणले, देवा बायको. देव म्हणे कर ना, मग तू दे. मी कुठून देऊ? तुला एवढे आहे त्या 2-4 दे ना मला. देव नाही म्हणत नाही. देव म्हणे जिथं मी नाही ती बायको तुझी. 16,106 घरे फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही, कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. सर्वा घटी राम विठ्ठल जळी स्थळी नाही भरुणी उरला चराचरी. जे जे दिसे भूत ते मानी जे भगवंता. भक्तियोग निश्चित जाणं माझा, आवडींचं वर्णन आहे, सगळीकडे देव आहे. मग काय 16,107 घर जांबुवंतीचं, अस्वलाची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतीचा. नारदाची मनोमन इच्छा ही भेटावी, पण देव तिया संग मायावी रूपानं फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? बाप रखमा देवी, रखमाई माता. तुळशीला पाणी घालतो त्या. नारदानं पाहिलं एकट्याच दिसतायत. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपली. नारद म्हणले रुक्मिणी, रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या. रोज आईसाहेब म्हणणार गबाळ आज डायरेक्ट रुक्मिणीवर आलंय. पिसाळलं का काय? नारदा नाही, तुमच्या मालकानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा मालक तू. मालकाला एकेरी हाक मारायची नाही, नारद राव म्हणा. रुक्मिणी मातेला लगेच कळलं हे धुंदावलेलं दिसतंय, देवानं सुधरवाय पाठवलंय. हरकत नाही नारद राव. असं बी देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला लय कमी येतो. तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसलं भारी.
पण कसं आहे ना, मी जर हाताला धरून अशीच चिंचपूरमध्ये आले तुमच्या, तर लोक काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपले घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवायची हिंमत आहे का? हा, घ्यायचं ती घेत जा कीर्तनातनं महाराज. मग आता काय करावं म्हणे, मग काय नाही, मग आपण विधिवत लग्न करू. आपण काय करू, मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची, हा, मी लग्नाच्या विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. हे वासनेनं धुंदावलेलं, सासू महाग लागलेली नारदाच्या. कसं काय महाराज? असंच डोळे झाकून कुंडात आंघोळीला गेलं, लक्षही केलं नाही. ते कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. मराठी मीडियमला कळला, इंग्लिश मीडियम बसा बोंबलत महाराज. काय विचार करताय? नारद आत गेले फर, पण वर आलेच नाही. वर आले नाही, वर आली उगाच्या उगा धोतर गेलं, लुगडं आलं. चांगलं चिपळ्या वाजवीत होता, चिपळ्या गेल्या मागड्या आल्या. इनी गेली, शिंडी गेली, कमरापर्यंत इनी आली. नतनीन मुरनीन ठुशीन बोरमाळन चपल हरण झुमका. नारद की तो बहीण नारदी. नारदांची काय झाली? नारदी झाली. चवळीच्या शिंगासारखी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. त्या वनात निघालेलं कुंड, त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. दष्टपुष्ट काळा कुळकुळी तिथपर्यंत केस, आशे दंडाला पेटी बांधलेली. तसल्या येड्याला तसल्या रानात तसली देखणी स्त्री दिसली. आधीच ती येडं, हिला बघून अजून येडं झालो. धरलं तिच्या हाताला, चल. नारदी म्हणल्या, तुला माहित नाही मी कोण आहे? घेते चल. नारदी म्हणल्या, येड्या मी आताच बदलले. घेते लय बायको पाहिजे होती, दुसऱ्याची बायको होऊन राहिले महाराज. हट्टानं लग्न केलं देवर राजानं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. सप्ता नाही, लेकरं झाली. मी नाही म्हणत, नाथ बाबा म्हणले. भूत लागले नारे ताला, 60 पोरं झाली त्याला. भूत लागले भूत ढालगच बया ग मोठं. नाथ बाबा सांगतात, लय मोठं भूत हे वासनेचं नारदाच्या मागे लागलं. 60 पोरं झाली नारदीला. नारदी म्हणली, धनी 60 बी पोरच व्हावं, एखादी पोरगी असू द्या. 61वी मुलगी कपिला षष्ठी. 61 लेकर नारदीला. माय घरात 2 असले किती जीव दमतो ग. बर 2 बी 2 नमुन्याचे असते. देव एक शान देत नाही. एक शान असेल तर एक पक्क येडं असतं. एक खा म्हणलं की खातो, शाळेत जा म्हणलं की जातो. दुसरं पाहुणं आल्यावर मुदाम करतो. ती माणूस बघून उड्या मारणार, त्याला माहिती माणसात काय करते, निस्ती दातो खाते, करते काय. पाहुणा गेल्यावर 2 झपकं का खाणं होईना, पण माणसात उड्या मारणार. 2 एवढी तरा, 61 किती असेल? नारदी म्हणली, एक खातो, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक मुततं, एक असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेला बरा. रातच उठली, कुंडात उडी मारली, जीव दिला, मेली नाही. जागेवर आली, शिंडी शिंडी जागेवर आली. पुन्हा नारदीचं नाराज झाले. नाराज म्हणलं, सुटलो काय. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटवीनं पाण्याच्या बाहेर आले. गळ्यात तिला घेतला, हातात चिपळ्या. नारायण नारायण म्हणले, हेच बरं. रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव कशाचा नारदराव? रावच राहिला नव्हता नारद. आई साहेब, आई साहेब, आई साहेबच बरं. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. लय चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 बाळणपण तेवढी भारी कळा. लय सोसलं. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या, तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. फक्त मी विचार करते, चिंचपूरकर नारदाची एकदा नजर फसली, एवढी फजिती झाली. काय काय होईल तुमचं. पण काळजी करू नका, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता जे झालं ते आता हरी उच्चारणी जातील लयासी. आता फक्त एवढाच विचार करा, तुझ्या इतका देखणं कुणी नाही आणि तुझ्याशिवाय दुसरी कुठं नजर जाऊ द्यायची
सगळ्यात पहिल्यांदा ही सासू मारली, सासरा मेला, आता राहिली इच्छा नावाची जाऊ. इच्छा राहिली ना अजून, इच्छा मारायची का नाही? इच्छा मेल्यावर देवावरची पण मरेल ना.